मित्रांनो, तुम्ही ती शायरी तर ऐकलीच असेल, माँ बाप की मूरत है गुरु, इस कलयुग में भी भगवान की सूरत है गुरु। किस्सा जिंदगी का कभी शुरू ही ना हुआ होता, अगर जिंदगी को जिंदगी बनाने वाला गुरु ही ना हुआ होता। मित्रांनो, पुरातन काळामधले जे गुरुजी होते आपले, म्हणजे जे आपले गुरुकुल वगैरे असायचे, तुम्ही महाभारतामध्ये ज्या गोष्टी ऐकल्यात त्या प्रकारचे गुरुजी, त्या प्रकारचे शिक्षक, त्या प्रकारचे टीचर आता सध्याच्या काळात भेटणं खूप जास्त अवघड झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं तेच रिझन आहे। आत्ताच माझ्या समोर एक आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आमचे एक म्हणजे आमचे काही रिपोर्टर मित्र आहेत, त्यांनी मला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलेलं आहे। तर अशा त्याच्यावरती न्यूज येत राहतात शिक्षणाच्या रिलेटेड। तर एक न्यूज अशी माझ्या समोर आलती की जालनामधील एक गाव आहे, कुठलं तरी गडेगाव नावाचं एक गाव आहे जालनामध्ये। त्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचा जो शिक्षक आहे, जो परमनंट झालेला आहे, सरकारी नोकरीला आहे, ज्यांनी काम केलं नाही केलं तरी त्याच्या अकाउंटला दर महिन्याला पैसे येणार आहेत, असा जिल्हा परिषदचा शिक्षक 20 विद्यार्थी क्लासमध्ये असताना त्यांच्या समोर चेअरवर बसून टेबलवर पाय ठेवून झोपलेला आहे। प्रिय पालकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पैसा तुमच्या आमच्या टॅक्सचा पैसा आहे। हा गव्हर्नमेंटने कुठं हे करून आणलेला नाहीये, जादू वगैरे करून आणलेला तयार केलेला पैसा नाही। हे आपल्याच पैशाने जिल्हा परिषदच्या शिक्षकांची पगार होते आणि त्याच पगारातल्या काही हिस्सा आता शिक्षकांच्या खात्यावरती जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत। तो शिक्षक ज्यावेळेस त्याचा एक्सपोज झाला, तो कुणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला, तो म्हणजे झोपेतनं उठल्यानंतर असं मस्तपैकी स्ट्रेचिंग वगैरे करायला लागलाय, जसं की कुठंतरी त्याच्या घरी उठलेला आहे। स्थानिक पत्रकारांसोबत तिथल्या बोलणं झाल्यानंतर असं समजलं की हे काहीच नाही, त्याच्या अजून पण त्या गावातील त्या स्कूल मधले जे शिक्षक वगैरे आहेत काही, ते अशाच पद्धतीच्या गोष्टी करत राहतात। पालकांनो, तुमच्या विद्यार्थ्याचं करिअर हे धोक्यात आहे अशा पद्धतीच्या शिक्षकांमुळे। आज आपण या गोष्टीचा निषेध करत आहोत। हा व्हिडिओ जितका होईल तितका व्हायरल करावा असं माझी इच्छा आहे। हिंदुस्तान टाइम्स हे न्यूज पोर्टल तर तुम्हाला माहितच असेल, त्यांनी छापलेला आहे की VK मुंडे नावाचा हा शिक्षक, जिल्हा परिषदचा शिक्षक आहे, तो गडेगाव मधला, जालना डिस्ट्रिक्ट मधला। तर तो शिक्षक काय करत होता, ते 15 ते 20 विद्यार्थी क्लासमध्ये असताना देखील ते टेबलवरती पाय ठेवून तो झोपलेला। म्हणजे पहिली तर गोष्ट, तो तिथं शिकवत तर नव्हताच, ऑब्विसली बात आहे। आणि जे पण गोष्टी शिकवल्या असतील, मला नाही वाटत की त्या शिक्षकाने शिकवलेल्या कुठल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात जात असतील। इतक्या लहानपणी जर ही सिस्टम इतकी करप्ट आहे, इतकी वीक आहे असं त्या विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये जर बसलं, तर डेफिनेटली तो विद्यार्थी देखील पुढे जाऊन त्याच शिक्षकाचा आदर्श घेऊन तो पण असंच करप्शन करणार, इमानदारीने काम करणार नाही। तर अशा पद्धतीच्या शिक्षकांना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर टर्मिनेट करून टाकावं अशी माझी एक प्रशासनाला विनंती आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या स्कूलमध्ये धडनाक तुम्ही तिथले बोर्ड बघा, तिथले तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघा, एकदम वीक, एकदम खराब इन्फ्रास्ट्रक्चर आहे। हे कुठल्या एका स्पेसिफिक त्या गडेगाव त्या गावातली किंवा कुठल्या 2-4 जिल्ह्यातली गोष्ट नाही, जिल्हा परिषदची प्रत्येक शाळा आज धोक्यात आहे। तिथले शिक्षक बघितले गेले तर खूप जास्त असे करप्ट झालेले आहेत। करप्ट म्हणण्यापेक्षा ते कामचोर शिक्षक झालेले आहेत। अशा पद्धतीच्या कामचोर शिक्षकांना एक कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे। तर हा व्हिडिओ जितका व्हायरल होईल तितका व्हायरल करावा आणि अशाच पद्धतीच्या अपडेट्ससाठी एक ऑथेंटिक यूट्यूब चॅनल आपण चालू केलेला आहे। तुमच्या सर्वांना माहितीच असेल, लातूर पॅटर्न मधील आपली ही सुरुवात आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी तयार आहे। संपूर्ण टीम आपली काही दिवसाने आता म्हणजे हळूहळू एक टीम मेंबर ऍडच होत आहे। आणि अशा पद्धतीचे न्यूज जर तुमच्याकडे असतील, अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला वाटत असेल की एक्सपोज झाल्या पाहिजेत, फेक शिक्षकांचा पर्दाफाश हा झालाच पाहिजे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे। तुम्ही मला तुमच्या न्यूजच्या कुठल्याही ग्रुपला तुम्ही ऍड करू शकता। त्यावरती तुम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राला समजलं पाहिजे की जिल्हा परिषद स्कूलमध्ये कुठल्या गोष्टी घडत आहेत। धन्यवाद।